या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे आणि कर आकारणी कर संकलन विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांनी मोठ्या प्रमाणातील मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी अनेक उपाययोजना राबवून जास्तीत जास्त थकीत रक्कम वसुलीसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले। याचे सकारात्मक परिणामही समोर आले। याचाच एक भाग म्हणून सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं 21 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान मिळकत कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत मिळकत कराची पूर्ण थकबाकीची रक्कम एकवट भरून नोटीस, वॉरंट फी आणि शास्तीत 100% सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं। याला थकबाकीदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। 30 सप्टेंबर या शेवटच्या दिवशी पालिकेच्या तिजोरीत तब्बल 9,50,00,000 रुपये जमा झाले। एकाच दिवसात थकबाकीपोटी असलेली एवढी मोठी रक्कम जमा होणं हे रेकॉर्डच असल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। अभय योजनेअंतर्गत दिनांक 21 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या दरम्यान एकूण 55,19,86,569 रुपयांची वसुली झाली असून या अंतर्गत 37,84,77,723 रुपयांची सूट देण्यात आली आहे। सीनेच्या महापुरानं बाधित झालेल्या लोकांना मदतीसाठी अनेक संस्था संघटना समोर येत असून आपापल्या परीनं शक्य ती मदत करत आहेत। दरम्यान महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर शहर अध्यक्ष तथा उद्योजक गणेश मालक कोळी यांनी पूरग्रस्तांसाठी धाव घेतली। त्यांनी तरटगाव इथल्या पूरग्रस्तांना अन्नधान्य, चादर, बेडशीट, टॉवेल आदींचं वाटप करून आपला खारीचा वाटा उचलत सामाजिक बांधिलकी जोपासली। या पूरग्रस्तांना खचून जाऊ नका असं आवाहन करत गणेश कोळी यांनी त्यांना धीरही दिला। या प्रसंगी विक्रांत कदम, लक्ष्मीकांत मसलेकर, प्रशांत औसेकर, अमोल सुरवसे, रमेश तुरुप, विकास राठोड तसंच सुखकर्ता मित्रपरिवाराची आणि तरटगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती। अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरानं दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील नदीकाठच्या बाधित शेतकऱ्यांच्या मुक्या प्राण्यांसाठी सकस पशुखाद्याचं वाटप स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबर्जे मित्रपरिवाराकडून करण्यात आलं। 2 टन जोडगहू भुश्याचं अर्थात पशुखाद्याचं मोहोळ तालुक्यातील शिरापूर इथं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना केदारनाथ उंबर्जे म्हणाले की महापुरामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक लोक बेघर झालेले आहेत। जनावरांची उपासमार होत असल्याची माहिती मिळाली। त्याची तत्पर दखल घेऊन संकटातील पूरग्रस्त पशुधारकांना मुक्या प्राण्यांसाठी सकस पशुखाद्य देण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठा हाहाकार माजला। जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांची शेती पिकं आणि घरात पाणी शिरल्यानं खूप मोठी हानी झाल्यानं चिंताक्रांत बनलेल्या शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व शिक्षक, अधिकारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना, शिक्षक सहकारी पतसंस्था यांनी एकत्रित येऊन सुमारे 85 लाख रुपयांची मदत जाहीर केली। याबाबत अधिक माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली। दिनांक 23 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना एक इसम चोरीची ऑटो रिक्षा विकण्यासाठी महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या पाठीमागील जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार सैफन नरुद्दीन बागवान वय 30 राहणार किसान नगर त्याच्याकडून एक ऑटो रिक्षा, एक नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली। दिनांक 28 सप्टेंबर रोजी शहर गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना एक संशयित इसम लखन तुकाराम वेरुंगी वय 38 राहणार राहुल गांधी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर हा त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीत काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला। त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे 23
स्मार्ट मोबाईल फोन मिळून आले, ते जप्त करण्यात आले. सिनेच्या महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसून सिनेकाठची अनेक गावं आणि वाड्यावस्त्या या पाण्यात गेल्यानं ग्रामस्थ जणू उद्ध्वस्त झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आल्यानं दररोजचा दिवस कसा काढायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. दरम्यान दानशूर व्यक्ती तसंच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायातील प्रसिद्ध अशा विनय ग्रुपच्या वतीनंही पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होताना एक मदतीचा हात ही संकल्पना घेऊन पाकणी, रामहिंगणी, आष्टे, कोळेगाव या भागातील पूरग्रस्तांना साबुदाण्याची खिचडी तसंच ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. 1000हून अधिक साबू खिचडीचे पॅकेट्स आणि 1200 ब्लँकेट यावेळी वाटप करण्यात आले. इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबूराव नरोडे यांच्या हस्ते विनय ग्रुपच्या स्टाफच्या प्रमुख उपस्थितीत याचं वाटप करण्यात आलं. यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.